नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SSC बोर्ड म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये जो स्पीच रायटिंग नावाचा प्रश्न तुम्हाला विचारतात, हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे उदाहरणासह शिकणार आहोत. ओके, आता मित्रांनो बघा, सर्वप्रथम आपण बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारतात. बघा, क्वेश्चन नंबर 5B2 हा तुम्हाला स्पीच रायटिंगचा प्रश्न विचारतात. हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये उत्तरासहित आपण बघणार आहोत. ओके, चला आता मित्रांनो बघा, स्पीच रायटिंगमध्ये काय येतं, सुरुवातीला तुम्हाला एक टॉपिक देतात. या टॉपिकमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला ॲड करायचे आहेत ते पॉईंटसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिलेले असतात. या पॉईंटचा आधार घेऊन तुम्हाला स्पीच लिहायचं आहे. आता स्पीच लिहित असताना महत्त्वाच्या टिप्स कोणत्या, महत्त्वाच्या बाबी कुठल्या किंवा आपण काय काळजी घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आता बघा, पहिली काय तर फॉलो प्रॉपर फॉर्मॅट. तुम्हाला मित्रांनो स्पीच लिहित असताना एक प्रॉपर फॉर्मॅट वापरायचा. बघा, ऑलवेज राईट स्पीच इन दिस ऑर्डर. तुम्हाला या ऑर्डरप्रमाणे स्पीच लिहायचं. सर्वप्रथम तुम्हाला ग्रीटिंग करायचे. ग्रीटिंग म्हणजेच काय तर भाषण जेव्हा असेल तुम्हाला तर त्या पद्धतीने तुम्हाला सुरुवात असेल, सकाळी असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी असेल तर गुड आफ्टरनून, सायंकाळी जर असेल एखादा प्रोग्राम तर गुड इव्हिनिंग असं तुम्हाला ग्रीट करायचं आणि तुमच्या स्पीचला सुरुवात करायची. नंतर दुसरा मुद्दा काय तर तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे. म्हणजे भाषण कशाबद्दल आहे तसं इंट्रोडक्शन तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. तिसरा महत्त्वाचा काय तर मेन कंटेंट. हा स्पीच लिहित असताना मध्ये मेन कंटेंट कोणता आहे किंवा मुख्य तुम्हाला बॉडी ऑफ द स्पीच हे काय हे तुम्हाला लिहायचं त्याच्यामध्ये. शेवटीला नंतर तुम्हाला कन्क्लुजन लिहायचे आणि कन्क्लुजन म्हणजेच काय, या स्पीचचं महत्त्व काय हे तुम्हाला कन्क्लूड करायचं, शेवट करायचा आहे आणि मग शेवटीला तुम्हाला थँक्यू हा महत्त्वाचा शब्दसुद्धा लिहायचा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय तर स्टार्ट विथ अ प्रॉपर ग्रीटिंग. आता मित्रांनो बघा, ग्रीटिंग कशी करायची. बिगिन युअर स्पीच लाईक दिस. बघा, तुमचं स्पीच कशा पद्धतीने सुरुवात करायची. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. भाषण लिहित असताना, निबंध असेल स्पर्धा, त्यावेळेला तुम्हाला असं लिहावंच लागतं. बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो असं तुम्हाला ग्रीट करायचं. नंतर गुड मॉर्निंग टू ऑल, सर्वांना माझा नमस्कार किंवा शुभ सकाळ असं तुम्ही लिहू शकता. विदाऊट ग्रीटिंग मार्क्स मे बी डिडक्टेड. बघा, जर ग्रीटिंगच नाही केलं, तुम्ही डायरेक्ट भाषणाला सुरुवात केली तर तुमचे मार्क डिडक्ट होऊ शकतात, कट होऊ शकतात. नंतर महत्त्वाचं बघा, राईट सिम्पल इंट्रोडक्शन. तुम्हाला इंट्रोडक्शन सोप्या भाषेमध्ये लिहायचंय. बघा, इन द फर्स्ट 2-3 लाईन्स, पहिल्या 2 किंवा 3 लाईनमध्ये तुम्हाला काय लिहायचं बरं तर मेन्शन द टॉपिक क्लिअरली. जो टॉपिक आहे तुमचा भाषणाचा, स्पीचचा, तो तुम्हाला क्लिअरली 2 किंवा 3 लाईनमध्ये लिहायचा. मग यूज अ सिम्पल ओपनिंग सेंटेन्सेस. साधे साधे ओपनिंग सेंटेन्सेस वाक्य लिहू शकता. जसं की बघा, कुठलंही भाषण लिहित असताना फेमस वाक्य, टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक. टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक. आज मी तुम्हाला या विषयावरती बोलणार आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. ओके, आता मित्रांनो बघा, दुसरा पॉईंट काय, यूज द गिवन पॉईंट. खाली जे पॉईंट दिलेत त्या पॉईंटचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता कोणते पॉईंट दिलेत तुम्हाला, सुरुवातीला जो प्रश्न दाखवला आपण डिटेलमध्ये घेणारच आहोत. प्रश्न जो दाखवला त्या प्रश्नाच्या खाली जे पॉईंट दिलेत ना, ते पॉईंट, सगळे पॉईंट तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचे आहेत, भाषणात इन्क्लूड करायचे आहेत. राईट 1 or 2 सेंटेन्सेस ऑन इच पॉईंट. प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला 1 किंवा 2 वाक्य लिहायचे आहेत. एकही पॉईंट मिस होऊ द्यायचा नाही. ओके, डू नॉट स्किप एनी पॉईंट. ओके, पुढचा, यूज अ सिम्पल लँग्वेज. लँग्वेज कशी वापरायची, सिम्पल वापरा. पुढे बघा, राईट शॉर्ट अँड इझी सेंटेन्सेस. छोटे वाक्य आणि इझी सेंटेन्सेस वापरू शकता. अवॉइड डिफिकल्ट वर्ड. अवघड शब्द वापरायचं अवॉइड करा, टाळा. डू नॉट यूज अ स्लँग लँग्वेज. आता स्लँगचा अर्थ होतो टीका करणे. एखाद्याच्या मन दुखावलं जाईल किंवा त्याच्यावरती टीका केली जाईल अशी भाषा भाषणामध्ये वापरायची नाहीये. ओके, पुढे बघा, मेंटेन अ प्रॉपर पॅरेग्राफ. डू नॉट राईट एव्हरीथिंग इन 1 पॅरेग्राफ. बरेच जण काय करतात, पॅरेग्राफ चालू केला की डायरेक्ट शेवटच करतात. तसं करू नका, वेगवेगळे पॅरेग्राफ वापरा. तर किती पॅरेग्राफ लिहायचे तर 3 किंवा 4 स्मॉल पॅरेग्राफ पुरेसे आहेत. ओके, इच पॅरेग्राफ शुड हॅव 1 मेन आयडिया. जो पॅरेग्राफ आहे तुमचा, त्या पॅरेग्राफमध्ये ती मेन आयडिया असली पाहिजे, जसं की त्याच्यामध्ये पॉईंट दिलेले आहेत तसं. 7वा पॉईंट काय, कीप द स्पीच पॉझिटिव्ह. जे भाषण आहे तुमचं ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. यूज अ मोटिवेशनल अँड पॉझिटिव्ह टोन. भाषणामध्ये मोटिवेशनल असलं पाहिजे, पॉझिटिव्ह, सकारात्मक तुमचे विचार असले पाहिजे.
ओके. अवॉइड निगेटिव्ह अँड कंट्रोवर्शियल स्टेटमेंट. भाषणामध्ये तुमच्या मनात कितीही वाईट विचार असतील तरी ते तुम्हाला तेथे प्रकट करायचे नाहीत. ते टाळायचं आहे, अवॉइड करायचं. आणि कंट्रोवर्शियल स्टेटमेंट, वादग्रस्त तुम्हाला स्टेटमेंट लिहायचे नाहीत. ओके. पुढे बघा, यूज अ कनेक्टिंग वर्ड्स. जोडणारे वर्ड कुठकुठले लिहायचे. तर तुम्ही लिहू शकता फर्स्ट, सेकंडली, फायनली हे शब्द तुम्ही वापरू शकता स्पीचमध्ये. नंतर देअर फॉर म्हणजे म्हणून, सो म्हणजे म्हणून, हेन्स म्हणजे म्हणून हे शब्दसुद्धा तुम्ही त्या स्पीचमध्ये वापरू शकता. 9वा पॉईंट, एंड विथ गुड कन्क्लुजन. चांगल्या प्रकारे कन्क्लुजन करायचं आणि तुमचं स्पीचचा शेवट करायचा. बघा, लास्ट पॅरेग्राफ शुड, जो शेवटचा पॅरेग्राफ कसा असला पाहिजे, समराईज द टॉपिक, त्या टॉपिकला समराईज करा. गिव्ह अ फायनल मेसेज, शेवटचा मेसेज त्याच्यामध्ये देऊन टाका. जसं की एक्झाम्पल काय, टू कन्क्लूड वी शुड ट्राय टू लिव्ह अ बेटर अँड हॅपी लाईफ. मग यामधून असा निष्कर्ष निघतो की आपण आपलं जीवन बेटर, चांगल्या पद्धतीने आणि आनंदी जगलं पाहिजे असं सांगतात. ओके. पुढचा पॉईंट, ऑलवेज विंड विथ थँक्यू. स्पीच झालं शेवटीला तुम्हाला थँक्यू म्हणायचं. ओके. फिनिश युअर स्पीच विथ थँक्यू. विदाउट दिस स्पीच इज इनकम्प्लीट. जर तुम्ही थँक्यू म्हणलाच नाही तर तुमचं जे स्पीच आहे, भाषण आहे, इनकम्प्लीट असणार आहे. वर्ड लिमिट, बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो शब्दांची लिमिट किती असली पाहिजे. तर राईट अराउंड 120 to 150 वर्ड, जवळपास 150 शब्दामध्ये तुम्ही हा स्पीच लिहू शकता. डू नॉट मेक इट टू लॉंग. त्याला खूप लांब लचक 2-2 पानं लिहायची गरज नाही. 1 पेज लिहिलं तरी सफिशियंट आहे. मोस्टली 1 पेज लिहा. नीट हँडरायटिंग काढा आणि प्रेझेंटेशन छान पद्धतीने करा. टाईम मॅनेजमेंट काय, तर किती वेळ घालायचं त्याच्यावरती, तर 10 ते 12 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचं स्पीच संपवायचं आहे. चला आता आपल्या स्पीचला सुरुवात करूया. सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो छान शांत डोक्याने वाचा. बघा प्रश्न काय म्हणतो. स्पीच रायटिंग, यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन इलोकेशन कॉम्पिटिशन अरेंज्ड बाय युअर स्कूल ऑन लिव्हिंग अ बेटर लाईफ. बघा, यू आर गोइंग टू पार्टिसिपेट, तुम्ही पार्टिसिपेट, सहभागी होणार आहात एका इलोकेशन कॉम्पिटिशन, निबंध स्पर्धेत किंवा भाषण स्पर्धेमध्ये, ज्याचं टॉपिकचं नाव आहे लिव्हिंग अ बेटर लाईफ. आपण आपलं जीवन चांगलं जगलं पाहिजे, हा टॉपिक आहे. राईट अ स्पीच ऑन द गिवन टॉपिक विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट. खाली जे पॉईंट दिलेत या पॉईंटचा आधार घ्यायचा आणि स्पीच लिहायचं. बघा पहिला पॉईंट, गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. रीडचा अर्थ होतो सुटका. मग तुमच्या ज्या बॅड हॅबिट, वाईट सवयी आहेत त्याच्यापासून सुटका मिळवा. ओके. दुसरा पॉईंट, बी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा. अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार काय करा, अवॉइड करा, टाळा. ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवा. ट्राय टू इनरीच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. जीवनभर असं काहीतरी शिकत राहा जेणे की तुमचं जे माइंड आहे, तुमचं ब्रेन जो आहे तो इनरीच, समृद्ध होईल. शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. जर इतरांशी आपण काही गोष्टी शेअर केल्या, त्यांची केअर केली, काळजी घेतली तर आपलं जे लाईफ आहे, जीवन आहे ते एन्जॉयबल बनतं. बी हंबल, नम्र रहा, रिस्पेक्ट करा. अँड वेलकम ईच डे विथ स्माईल. आणि प्रत्येक दिवस एकदम आनंदाने त्याला स्वागत करा. ओके. आता बघा स्पीच रायटिंग टॉपिकला सुरुवात करूया. हेडिंगला सुरुवातीला महत्त्वाचं बघा, मिडलमध्ये लिहा स्पीच रायटिंग, सेमीकॉलमचे 2 टिंब द्या आणि लिव्हिंग अ बेटर लाईफ जो टॉपिक आहे तो इथे लिहा. बघा, ग्रीट करत असताना सुरुवातीला महत्त्वाचा पॉईंट, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल. बघा, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, गुड मॉर्निंग टू ऑल, सर्वांना माझा शुभ सकाळ. पुढे बघा, वाक्याची सुरुवात करत असताना हा पॉईंट महत्त्वाचा. टुडे, आज, आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक लिव्हिंग अ बेटर लाईफ. आय एम गोइंग टू स्पीक ऑन द टॉपिक. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना आहे, सब्जेक्ट प्लस ॲमिजार वर्ब प्लस ING, म्हणजे अशी घटना चालू आहे. तर मी या टॉपिकवरती बोलणार आहे ज्याचं नाव आहे लिव्हिंग अ बेटर लाईफ. आपण आपलं जीवन कसं तर चांगलं जगलं पाहिजे, हा टॉपिक आहे. एव्हरीवन वॉन्ट्स अ हॅपी लाईफ. मित्रांनो, सिम्पल प्रेझेंटची रचना आहे. जो तुमचं भाषण आहे मोस्टली सिम्पल प्रेझेंटमध्ये जास्त पॉईंट याच्यामध्ये आहेत. ओके. मग महत्त्वाचं सिम्पल प्रेझेंट कसं आहे ते आपलं बघा, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स मिळून जाईल. एव्हरीवन वॉन्ट्स हॅपी लाईफ. प्रत्येकाला काय पाहिजे तर हॅपी लाईफ, आनंद जीवन पाहिजे. वी कॅन मेक आवर लाईफ बेटर बाय फॉलोईंग सम सिम्पल स्टेप्स. इथे कॅनचा वापर केला.
कॅनचा अर्थ होतो एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकतो, म्हणजे त्याची ॲबिलिटी, सामर्थ्य सांगायचे कॅन वापरा. कॅनचं वाक्य लिहित असताना स्ट्रक्चर काय असणार आहे, तर सब्जेक्ट प्लस कॅन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब वन हा स्ट्रक्चर असला पाहिजे. मग येथे बघा, वी कॅन मेक, आपण बनवू शकतो आपलं आयुष्य बेटर. कशा पद्धतीने, तर खाली दिलेल्या सिंपल स्टेप, साध्या स्टेपला फॉलो केलं, त्याचा पाठलाग केला किंवा त्या जीवनात अनुसरल्या. फर्स्ट, तुम्हाला काय म्हणलं, भाषण लिहित असताना फर्स्ट, सेकंड असे शब्द वापरू शकता. मग फर्स्ट लिहा, वी शुड गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. तो पॉईंटमध्ये जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा मुद्दा मेन्शन केला, हा गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स. मग शूडचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायला पाहिजे. भाषण लिहित असताना शूड वापरा, मस्ट वापरा. शूड असेल, मस्ट असेल, कॅन असेल, सर्वांचा फॉर्म्युला एक, सब्जेक्ट प्लस कॅन, सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1, सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1. आता इथे शूड वापरला, सब्जेक्ट झाला वी नंतर घेतला शूड आणि गेट हा वर्ब वन झाला. म्हणजे वी शूड गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स, आपण वाईट सवयीपासून दूर व्हायला पाहिजे. शूड म्हणजे पाहिजे. मग हे मुद्दा लिहिला. पुढे बघा, बॅड हॅबिट्स लाईक वेस्टिंग टाइम, लेझीनेस अँड निगेटिव्ह थिंकिंग स्टॉप आवर प्रोग्रेस. बॅड हॅबिट्स, ज्या वाईट सवयी आहेत, जसं की काय काय सवयी आहेत, वेस्टिंग टाइम, वेळ वाया घालवणं, लेझीनेस, आळशीपणा, आणि निगेटिव्ह थिंकिंग आणि नकारात्मक विचार हे आपल्या प्रोग्रेसला, आपल्या प्रगतीला स्टॉप करतात, थांबवतात. गुड हॅबिट्स हेल्प अस टू ग्रो, चांगल्या सवयी आपल्याला जीवनामध्ये ग्रो व्हायला, आपली सुधारणा व्हायला हेल्प करतात, मदत करतात. पुढे बघा, वी मस्ट ऑलवेज बी पॉझिटिव्ह, हा सुद्धा मुद्दा दिलेला आहे. वी मस्ट ऑलवेज बी पॉझिटिव्ह. सेम, आपण कसं राहिलं पाहिजे बघा, मस्ट बी वापरला, मस्ट बी नंतर डायरेक्ट तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता. वी मस्ट ऑलवेज बी पॉझिटिव्ह, आपण नेहमीच सकारात्मक, पॉझिटिव्ह राहायलाच पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग गिव्स अस होप अँड स्ट्रेंथ, जे पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार जे ते आपल्याला होप देतात, आशा देतात आणि आपलं मन स्ट्रेंथ करतात. इट हेल्प्स अस फेस प्रॉब्लेम ब्रेवली. सिंपल प्रेझेंट हा, इट हेल्प्स अस फेस प्रॉब्लेम ब्रेवली, आपण धैर्याने समस्याला फेस कसं करायचं, तोंड कसं द्यायचं, हे आपल्याला आपले सकारात्मक विचार सांगतात. पुढे बघा, वी शुड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स. हे सगळे मी बोल्डमध्ये जे डार्कमध्ये लिहिलेत ना, ते सगळे पॉईंट आहेत बरं का. बघा, वी शुड म्हणजे करायला पाहिजे. वी शुड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, आपण नकारात्मक विचारांना टाळलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. निगेटिव्ह थॉट्स मेक अस सॅड अँड वीक, जे नकारात्मक विचार आहेत ते आपल्याला सॅड, दुःखी बनवतात आणि वीक, कमकुवत बनवतात. सो म्हणून हा शब्द वापरा भाषणामध्ये. सो म्हणून थिंक गुड अँड स्टे हॅपी, चांगला विचार करा आणि स्टे हॅपी, आनंदी राहा. वी मस्ट ट्रस्ट आवर सेल्फ, मस्टचा अर्थ तो करायलाच पाहिजे. मग ट्रस्ट, सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1 अशी रचना झाली. आवर सेल्फ, आपल्या स्वतःवर, आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायलाच पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स लीड्स अस टू सक्सेस. सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवर असणारा जो आत्मविश्वास आहे तो आपल्याला सक्सेस, यशाकडे घेऊन जातो. लीड म्हणजे घेऊन जाणे. बिलीव्ह इन युअर ॲबिलिटी, स्वतःच्या ॲबिलिटीवरती तुम्ही विश्वास ठेवा, बिलीव्ह करा. वी शुड बिकम लाईफ लाँग लर्नर, आपण कसं राहिलं पाहिजे, जीवनभर काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. लर्निंग न्यू थिंग्स मेक्स आवर माइंड स्ट्रॉंग अँड ॲक्टिव्ह, नवनवीन गोष्टी शिकल्यामुळे आपला जो माइंड आहे, आपलं जे ब्रेन आहे ते स्ट्रॉंग राहतं आणि ॲक्टिव्ह, सक्रिय राहतं. शेअरिंग अँड केअरिंग मेक लाईफ एन्जॉयबल, आपण इतरांशी आपल्याजवळ असणाऱ्या काही गोष्टी शेअर केल्या, आपल्या भावना असतील, आपल्याजवळ एखादी असणारी वस्तू असेल ती शेअर केली आणि इतरांची आपण केअर केली, काळजी घेतली, तर आपलं जे जीवन आहे ते एन्जॉयबल बनतं. हेल्पिंग अदर्स गिव्ज रिअल हॅपीनेस, इतरांची जेव्हा आपण मदत करतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनामधला रिअल हॅपीनेस, खरा आनंद मिळतो. वी शुड ऑलवेज बी हंबल अँड रिस्पेक्ट अदर्स, आपण नेहमी हंबल, नम्र असलं पाहिजे आणि इतरांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. वेलकम एव्हरी डे विथ स्माईल, आणि प्रत्येक दिवस आपण स्माईल, हास्याने, आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता शेवट, ओके, टू कन्क्लूड, आणि मग यावरून आपण या निष्कर्षावरती येतो की, कन्क्लूड म्हणजे निष्कर्षावर येणे,
अ बेटर लाईफ डिपेंड्स ऑन गुड हॅबिट्स अँड पॉझिटिव्ह थिंकिंग. बेटर लाईफ, चांगलं जीवन हे डिपेंड करतं, अवलंबून आहे कशावरती? गुड हॅबिट्स, चांगल्या सवयीवरती आणि तुमच्या पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचारावरती. लेट अस ट्राय टू लिव्ह हॅपीली अँड वाईसली. तर मग ट्राय करा, प्रयत्न करा तुम्ही तुमचं जीवन आनंदाने राहायचा आणि वाईसली म्हणजेच काय तर ज्ञानी, बुद्धिमानाने तुम्ही तुमचं जीवन समर्पित करू शकता. तर शेवटला लिहायचं थँक्यू. तुम्ही माझं एवढं भाषण ऐकलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद, थँक्यू असं लिहायचं आणि तुमच्या स्पीचचा शेवट करायचा. मित्रांनो, महत्त्वाची सूचना, जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधील असाल आणि तुम्हाला आपली 12th आणि 10th बॅच करायची असेल इंग्लिशची, तर त्याचा पत्ता आहे आपला जिंतूर रोड, पेडगाव रोड, परभणी येथे. ओके. इंग्लिश ग्रामरची बॅच आहे, ऑनलाईन आणि रेकॉर्डेड आणि ऑफलाईन दोन्हीसुद्धा बॅच आहेत आपली. तसेच स्पोकन इंग्लिशचा सुद्धा कोर्स आहे आपला. तो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. दोन्ही प्रकारचं आहे, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे, दोन्ही पण कोर्स आहे. शेवटची सूचना, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.